ईद उल अजहा मानवत शहरात उत्साहात आणि शांततेत साजरे. स्वच्छतेचा दिला संदेश, एकमेकांना गळा भेट देऊन दिल्या शुभेच्छा. 7 जून रोजी मुस्लिम बांधवांचा बलिदानाचा आणि त्यागाचं प्रतीक असलेला पवित्र सण ईद उल अजहा म्हणजेच बकरी ईद मानवत शहरात अत्यंत उत्साही वातावरणात धार्मिक श्रद्धा आणि सामाजिक ऐक्याच्या भावनेने साजरी करण्यात आले. उकलगाव रोडवरील ईदगाह मैदानावर सकाळी 8:30 वाजता मौलाना मोहम्मद सुलतान साहेब मिली यांनी नमाज पठण केले. मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांनी एकत्र येत सामूहिक नमाज अदा केले. मुफ्ती मोहम्मद मुजाहिद यांनी जमलेल्या मुस्लिम बांधवांना ईद उल अजहाच्या संदर्भात मार्गदर्शन केले. त्यानंतर सर्वांनी एकमेकांना गळा भेट देत ईद मुबारकच्या शुभेच्छा दिल्या. ईद उल अजहा हा सण हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम यांनी अल्लाहच्या आदेशानुसार आपल्या पुत्राचा त्याग करण्यास तयार होऊन दाखवलेल्या निष्ठेच्या समर्थनार्थ साजरा केला जातो. या दिवशी मुस्लिम बांधव कुर्बानी देऊन श्रद्धा, सेवा आणि समाजसेवेचा संदेश देतात. मानवत शहरातही विविध ठिकाणी कुर्बानीची धार्मिक परंपरा पाळण्यात आली. ईदच्या पार्श्वभूमीवर मानवत नगर परिषद प्रशासनाने शहरातील स्वच्छतेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. विशेषतः ईदगाह परिसर, बाजारपेठ या ठिकाणी साफसफाईसाठी विशेष यंत्रणा तैनात करण्यात आली होती. नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी सकाळपासूनच स्वच्छता राखण्याचे काम हाती घेतले होते. याबरोबरच धर्मगुरूंच्या वतीने स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली. नमाज दरम्यान आणि त्यानंतर उपस्थित नागरिकांना स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्याचे महत्त्व पटवून देणारे संदेश देण्यात आले. ईदच्या दिवशी शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रमुख चौक, ईदगाह परिसर तसेच बाजारपेठांमध्ये पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. वाहतूक नियंत्रणासाठी स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. ईदची नमाज शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या होत्या. ईद निमित्त शहरात सामाजिक ऐक्याचे देखील उत्तम दर्शन घडले. मुस्लिम समाज बांधवांनी आपल्या धर्मीय कुटुंबियांसोबत सण साजरा करताना इतर धर्मीय नागरिकांनाही शुभेच्छा दिल्या. शहरातील काही भागांमध्ये हिंदू मुस्लिम नागरिकांनी एकत्र येऊन सौहार्दाचे उदाहरण निर्माण केले. ग्रामीण मराठी न्यूजसाठी मानवत तालुका प्रतिनिधी इरफान बागवान.